World National Conference of Science for Sustainability Future Perspective organized by Delhi College Delhi. या ठिकाणी स्टॅटिकल मॉडेल्स ऑफ एसेस स्मार्टफोन यूज याच्या रिलेटेड आपला क्रॉस स्टडी रिझल्ट आहे. आता आपल्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं की आता सर्वत्र वर्जिते किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो की अधिकृतमध्ये कोणतीही गोष्ट जर एक्सेसिव्ह यूज झाली तर त्या ठिकाणी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. तर हाच इम्पॅक्ट जर पाहिला तर आपल्याला ॲक्च्युली पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये मेंटल कॉग्निटिव्ह आणि फिजिकल हेल्थ आउटकम्स ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपण दोन व्हॅरिएबल्सचा ज्याच्यामध्ये इंडिपेंडंट व्हॅरिएबल्स डेली स्मार्टफोन युसेज. ह्याच्यामध्ये स्मार्टफोन युसेजमध्ये आपण त्याचे स्क्रीन टाईम हे पाहतो. जसं की या ठिकाणी स्क्रीन टाईमचा आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे जे की आपल्याला डिजिटल वेलबिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानुसार आपण अनडिपेंडंट व्हॅरिएबल्समध्ये एन्झायटी स्कोर, स्लीप क्वालिटी स्कोर, अकॅडमिक कॉन्सन्ट्रेशन स्कोर आणि फिजिकल सिम्पटम स्कोर हे पाहिले गेलेले आहे. हा स्टडी करताना आपण क्वांटिटेटिव्ह स्टडी बेस्ड ऑन प्रायमरी सर्वे डेटा. आता प्रायमरी सर्वे डेटा जो आहे तो आपण घेतलेला आहे थ्रू कम्युनिकेशन अँड बाय युझिंग Google Forms in our college from 16 to 25 years students डेटा. ह्याच्यामध्ये पार्टिसिपंट्स जे आहेत ते जवळपास 300पेक्षा जास्त झाले. ज्यावेळेस आम्ही हा बनवला त्यावेळेस 357च्या आसपास होते. आणि आता आपण या ठिकाणी ॲव्हरेज डेली युसेज जो आहे तो पाहू शकतो. त्या पाय चार्टमध्ये आपल्याला लेस दॅन 3 आवर्सपेक्षा ते मोर दॅन 6 आवर्स अशा पद्धतीने डिवायडेशन केलेले 5 पार्ट्समध्ये की लेस दॅन 3 आवर्स मोबाईल युसेज करणाऱ्या स्टुडंटची संख्या खूपच कमी आहे जे की ॲक्च्युअलमध्ये स्टडीसाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी यूज करतात. 3 ते 4 तासामध्ये पण बऱ्यापैकी कमतरता दिसेल. परंतु जर 4 तासापेक्षा जास्त युसेज असणाऱ्या स्टुडंटची संख्या जर पाहिली तर ती वास्त आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास 80% स्टुडंट हे 4 तासापेक्षा जास्त मोबाईलचा युसेज करत असतात. आणि ह्याचे इम्पॅक्ट जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. ज्याच्यामध्ये आपण जो डेटा कलेक्ट केला आहे त्या डेटा कलेक्शन्समध्ये डेमोग्राफिक व्हॅरिएबल जसे की त्यांचं वय, त्यांचं मेल फिमेल असेल, त्या ठिकाणी अजून वेगवेगळे फॅक्टर्स आपण त्या ठिकाणी गुगल फॉर्म्समध्ये प्रोव्हाइड केले होते. त्यानंतर ह्याच्यामध्ये डेली स्मार्टफोन युसेज टाईम जो की आपल्याला डिजिटल वेलबिंगमध्ये या पद्धतीने मिळून जातो 1 महिन्याचा डेटा. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये लायकर स्केल मेजर जे आहेत 1 to 5 मध्ये आपण ॲग्री डिसॲग्री या पद्धतीने करतो. तर त्या ठिकाणी त्यांचं यूज केलेलं आहे ह्या काही गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये व्हॅरिएबल्समध्ये आपण एन्झायटी, स्लीप क्वालिटी, अकॅडमिक कॉन्सन्ट्रेशन, फिजिकल सिम्पटम्स हे पाहतोय. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट वापरतो किंवा काय करतो त्याच्यामध्ये मोबाईलचा युसेज करत असताना चांगल्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याचा चांगला इम्पॅक्ट होतो. ही पण गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी जर एखाद्या वाईट गोष्टी पाहण्यात आल्या म्हणजे मर्डरसारखी एखादी घटना जर न्यूजमध्ये पाहण्यात आली किंवा एखादा मूवी जो आहे हॉरर मूवी आहे त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे एन्झायटी वाढून त्या ठिकाणी आपल्याला एन्झायटी वाढलेली दिसते. त्याच्यामुळे जो पियर्सन कोएफिशियंट आपला कोरिलेशन कोएफिशियंट आहे जो इंडिपेंडंट व्हॅरिएबल्समध्ये जर पाहायला मिळतो तो पॉझिटिव्ह पाहायला मिळतो. आणि जर आपण पाहिलं मोबाईल जास्त युसेज झाला तर त्याचा इम्पॅक्ट असा होतो की आपली स्लीप क्वालिटी डिस्टर्ब होते. म्हणजे ती स्लीप क्वालिटी आपल्या पियर्सन कोएफिशियंटमध्ये आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळेल. त्यानंतर अकॅडमिक कॉन्सन्ट्रेशन, मुलं ज्यावेळेस स्टडीमध्ये बसलेलं असतात तर त्यांचा फोकस हा पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये चालतो. म्हणजे ते पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन स्टडी करू शकत नाही. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट हा निगेटिव्ह पाहायला मिळेल. आणि फिजिकल सिम्पटम्समध्ये जर पाहिलं तर आपल्याला डोळ्यांना स्ट्रेन जाणवणं, मसल्समध्ये खिचा जाणवणं ह्या गोष्टी होतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला तो कोरिलेशन कोएफिशियंट हा पॉझिटिव्ह पाहायला मिळेल. तो डेटा जो आहे तो आपला जो एक्सेल शीटमध्ये मिळाला त्या एक्सेल शीटला जस्ट आपण त्या ठिकाणी कमांड देऊन आर सॉफ्टवेअर्समध्ये ते कोरिलेशन कोएफिशियंट वगैरे फाइंड आउट केलेले आहे. आणि हे जे आहे ते त्याच्यामध्ये आपण कोरिलेशन कोएफिशियंट आणि रिग्रेशन ॲनालिसिस हेच केलेलं आहे. याच्यामध्ये कोरिलेशन जे आहे ते 2 व्हॅरिएबल्समध्ये आपल्याला रिलेशन जे आहे म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हॅरिएबल्सचं ते आहे. आणि रिग्रेशन मॉडेलमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये एक व्हॅरिएबल दुसऱ्यावर कसा इम्पॅक्ट करतो तर ते पाहिले गेलेलं आहे. आणि रिग्रेशन ॲनालिसिसनुसार आपल्याला रिग्रेशन कोएफिशियंट जो आहे तो 0.18% मिळाला. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 80% त्या ठिकाणी रिग्रेशन कोएफिशियंट मिळाला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला समजतंय की हा स्टडी एक्झॅक्टली बऱ्यापैकी त्या ठिकाणी इम्पॅक्ट करत असतो. आणि शेवटी लास्ट कन्क्लुजनमध्ये जर पाहायला गेलं तर हे आहे की या ठिकाणी निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतात.
मोबाईलच्या युसेजचे. मे बी काही लोकांवरती ते पॉझिटिव्ह होऊ शकतात डिपेंडिंग ऑन द फॅक्टर्स दॅट डे. आणि लिमिटेशन्स ह्या स्टडीमध्ये हे राहतात की हा क्रॉस सेक्शनल स्टडी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मी कधी हा स्टडी केला ही गोष्ट खूप महत्त्वाची राहते की जर आपण उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये करत असेल तर उन्हाळ्या सुट्टीमध्ये मुलांना बाकीच्या काही गोष्टी नसतात आणि एका ठिकाणी जर बसून जर करायचं स्टडी झालं तर ते पूर्णपणे मोबाईल जास्त यूज करतात. आणि आता मी विद्यार्थ्यांचं मोबाईल डिजिटल वेलबिंग पाहिलं तर त्यांचं जवळपास 7 ते 8 तास. Okay, in the conclusion, this study is quantitatively demonstrated the excessive smartphone use significantly associated with negative mental, cognitive, and physical health outcomes. Statistical modeling highlights smartphone usage as an important predictor of an anxiety. ह्याच्यामध्ये पूर्णपणे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात हेच एक कन्क्लुजन आहे. आणि लिमिटेशन्स ह्याच्यामध्ये हे पडतात की हा डेटा मुलांनी दिलेला आहे तो एक्झॅक्टली करेक्ट दिलाय का नाही. कारण मुलांना थोडीशी भीती असते, आज सरांनी डेटा मागितला कदाचित आपल्याविषयी कुणाला माहिती कळेल. त्या डेटामध्ये पर्टिक्युलर प्रत्येकाचं नाव वगैरे मेन्शन असते, त्यामुळे तो डेटा जर तसाच पाहिजे बरोबर. कारण तो एक्झॅक्टली प्युअर डाटा आहे असं म्हणतो आणि करेक्ट डेटा अनबायस्ड डेटा आणि तो बायस मिळवू शकतो. त्याच्यामुळे ह्याच्यावरती लिमिटेशन्स पडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यामागे कॉलेजेसला रिकमेंडेशन देणं गरजेचं आहे की कॉलेजेसने ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण मुलांना एज्युकेशन हा पार्ट ॲक्च्युली स्टुडंटसाठी आहे आणि स्टुडंटच्या डेव्हलपमेंटला आपल्याला प्रोत्साहन देत असताना त्यांनी मोबाईलचा युसेज हा फक्त चांगल्या कामासाठी करावा. याच्यामध्ये त्यांनी बाकीच्या गोष्टी वगैरे पाहणे टाळावं, ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग सेशन हो. दॅट्स वाय colleges should conduct the awareness campaigns to reduce the risk to excessive smartphone use. Okay, what that Pearson coefficient that you mentioned here, what is its interpretation? You have computed through software. That is fine. That is fine. Okay. But what that says? In that case, when the correlation coefficient is positive, it lies between -1 to 1. If that is positive, in that case the anxiety level is higher. Okay, here 0.42% means that is really higher. And if that is negative, then the म्हणजे त्यात कमी झालेलं आहे, म्हणजे स्लीप क्वालिटी पोअर झालेली आहे. जर 0.40 निगेटिव्ह. Why not anxiety that become poor? एन्झायटी पोअर होत नाही कारण त्या ठिकाणी मुलांमध्ये भीती होते ह्याच्यामुळे. No, my question is different. That you mentioned in your poster, Pearson coefficient, na? What is it in interpretation? What that affects anxiety, sleep quality, academic concentration, physical symptoms? I really don't know because That you mentioned that you तिघांनी एकत्र काम केलं आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे मला काय विचारायचं होतं की तुम्ही जे म्हणलाय की नाही पिअर्सन कोएफिशियंट वगैरे, मग तो पॉझिटिव्ह असल्यावरच एन्झायटी जास्त आहे, मग कमी का नाही एन्झायटी? निगेटिव्ह असल्यावर तुम्ही म्हणताय स्लीप क्वालिटी पुअर झाली, मग स्लीप जास्त घेतोय असं का नाही म्हणताय? पॉझिटिव्ह म्हणजे ती वाढणं आणि निगेटिव्ह म्हणजे कमी होणं. म्हणजे एन्झायटी वाढली ती पॉझिटिव्ह दाखवते आणि निगेटिव्ह म्हणजे ती कमी झाली, म्हणजे स्लीप क्वालिटी कमी झाली. झिरो असला की नॉर्मल नॉर्मल लेवल आहे, म्हणजे त्यात झिरो असणं गरजेचं आहे, जे की ऍक्च्युली दिसत नाही. कारण त्याला रिझन इथं दिसतंय की आपल्याला 4-5 पेक्षा जास्त युसेज झालेलं आहे. So what is your objective? What is your objective? My objective is to give out data. To make that Pearson coefficient zero. म्हणजे नाही मी त्या डेटा रिलेटेड काय करू शकत नाही. ते काम स्टुडंट्स आहे, त्यांचा जो डेटा येईल त्याचं इंटरप्रिटेशन आपण करतो आणि ह्या इंटरप्रिटेशन मधून आपण त्यांना काही रिकमेंडेशन करतो. हे डेटा रिकमेंडेशनसाठी आहे. चालते. थँक्यू.